समर्पित करावी। या ठिकाणी ज्यांच्या कर्तृत्वातून या सावडी गावामध्ये शिवशाची परंपरा विजय दूर चालू झाली, त्या सातारा जिल्ह्यातील आपल्या जिल्ह्यामधूनच असणार एक नाव आपले माजी खासदार आदरणीय रणजित नाईक मुंबईकर साहेब यांच्या शुभार्थी या ठिकाणी शास्त्री रैनांनी या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करतायत। आदरणीय रणजित नाईक मुंबईकर साहेब माजी खासदार माडा लोकसभा मतदारसंघ उत्सवातील रंगाच्या आधारे आज सगळ्याला नतमस्तक त्या वीरांना ज्यांनी भारत देश घडवला असे थोर हुतात्मे होते, म्हणूनच आपल्या भारताचं संरक्षण आणि संरक्षण होते असे बलिदान देणाऱ्या वीरांना या ठिकाणी शासनाच्या वतीनं मी माननीय प्रांताधिकारी फलटण प्रियांका आंबेकर मॅडम यांना विनंती करतो की आपण श्रद्धांजली आणि पुष्पचक्र समर्पित करावं। शासकीय इतमामामध्ये आज या ठिकाणी आपण या देवदास यांच्या पार्थिवावरती वीर मरणवीर जवान यांच्या पार्थिवावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार संपन्न करत असताना शासकीय इतमामामध्येच या ठिकाणी आपल्या प्रांताधिकारी आदरणीय आंबेकर मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी शास्त्री नयनांनी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करीत आहेत। भारत माता की जय, भारत माता की जय। यानंतर फलटण तहसील कार्यालयाच्या वतीनं माननीय तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव साहेब यांना मी विनंती करतो की आपण श्रद्धांजली आणि पुष्पचक्र समर्पित करावं। शासकीय इतमामामध्ये आपल्या फलटण तालुक्याचे तहसीलदार आदरणीय डॉक्टर अभिजित जाधव साहेब यांच्या वतीने या ठिकाणी शास्त्री नयनांनी या ठिकाणी पार्थिवावरती श्रद्धांजली अर्पण करतायत। डॉक्टर अभिजित जाधव साहेब फलटण तालुक्याचे तहसीलदार आदरणीय डॉक्टर अभिजित जाधव साहेब यांच्या हस्ते या पार्थिवावरती शास्त्री नयनांनी त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली। यानंतर माननीय पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण श्री सुनील महाडिक साहेब यांना मी विनंती करतो की आपण पुष्पचक्र आणि श्रद्धांजली समर्पित करावी। पोलीस आणि फौजी जवळजवळ साम्यच आहे या दोघांमध्ये, या दोघांच्याच या सुरक्षिततेमुळे आपल्या भारत देशाचे अस्तित्व आणि आबद जिवंत असे आपले पोलीस निरीक्षक आदरणीय पाटील साहेब यांच्या शास्त्री नयनांनी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे। गट विकास अधिकारी माननीय श्री सतीश जाधव साहेब यांना मी विनंती करतो आपण पुष्पचक्र आणि श्रद्धांजली समर्पित करावी। सतीश कुंभार साहेब हे फलटण पंचायत समितीच्या वतीनं पुष्पचक्र आणि श्रद्धांजली समर्पित करते। शासकीय इतमामामध्ये आज या ठिकाणी अंत्यसंस्कार होत असताना आपल्या फलटण तालुक्याचे गट विकास अधिकारी आदरणीय सतीश कुंभार साहेब यांच्या शुभार्थी या ठिकाणी शास्त्री नयनांनी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे। हा वीर जवानांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करत असताना या ठिकाणी सर्वांचेच डोळ्यामध्ये दुःखाश्रू माजी सैनिक प्रतिनिधी म्हणून निवृत्त कर्नल श्री जयवंत पाटणकर यांना मी विनंती करतो की आपण पुष्पांजली समर्पित करावी। फौजी म्हणजे काय असतं? फौजी म्हणजे काय असतं तर फौजी म्हणजे आईने त्यागलेला कर्ण असतो। ते का आईपासून जन्म घेऊन दुसऱ्या आईची सेवा करण्यासाठी जे आपलं सर्व आयुष्य खर्च करतो असा हा फौजी आणि या फौजीकडे असणारे मेजर पाटणकर सर यांच्या शास्त्री नयनांनी त्या ठिकाणी या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करतायत। यानंतर श्री काशीनाथ शेवते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष आणि सातारा नियोजन मंडळाचे सदस्य असलेले माजी सदस्य सावली आणि जावली पंचक्रोश
कालपासून अगदी शोककळा पसरली प्रत्येकाच्या घरामध्ये दुःखाची वेगवेगळी अगदी सिद्धनाथाला सुद्धा दुःख अनावर झालं असा हा आपल्या कुटुंबाच्या मातीमध्ये खेळलेला नाताच्या पायरीमध्ये पायऱ्यांवरती खेळलेला असा हा आपल्या जाळीगावचा उंडा तरुण देवदास यांच्या आत्म्याला या ठिकाणी अभिवादन. एपीआय श्री शिवाजी जायपत्रे पोलीस दलाच्या वतीनं पुष्पांजली समर्पित करतील. पोलीस दल त्याचबरोबर आपले सैन्य दल या ठिकाणी त्याचबरोबर आपल्या जावली फलटण आणि सातारा जिल्ह्यातून आलेले सर्वच पाहुणे त्याबरोबर सर्व देवदासांचे मित्रमंडळी या सर्वांच्या या ठिकाणी आहेत. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा यांच्या वतीनं रामचंद्र जाधव हे श्रद्धांजली आणि पुष्पगुच्छ समर्पित करतील. श्री रामचंद्र जाधव जिल्हा सैनिक कार्यालय सातारा. या ठिकाणी आदरणीय जयकुमार शिंदे साहेब सातारा यांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. आपल्या जायली गावामध्ये आलेल्या वीर पुत्राला वीर मरण आपल्या जायली गावचं नाव हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं. सातारा ही शौर्याची परंपरा आहे दाखवून दिलं आणि या शौर्याची परंपरा दाखवत असतानाच आपल्या भारत मातेने या वीर पुत्राला आपल्या आदेशामध्ये घेतलं आणि या जायली गावावरती फलटण तालुक्यावरती नवीन सातारा जिल्ह्यावरती शोककळा पसरली. आपण सर्व या ठिकाणी आदरणीय खासदार साहेब आदरणीय आमदार साहेब यांना सुद्धा तिथे अनावर झालं. दुपारचं आणि आपल्या जायली गावचं दूषण केलं आणि या जायली गावच्या दुष्णालाच या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या गावलीच्या मातीमध्ये हा वीरपुत्र जन्मला वाढला आणि आम्हा सर्वांचा निरोप घेऊन सैन्य दलात सहभागी झाला. आज त्याला शेवटचा निरोप देण्याची वेळ आम्हा सर्वांवर आली. याच वीरपुत्राला सर्व तमाम जावलीकरांच्या वतीनं श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी या गावच्या आद्य नागरिक आणि सरपंच ग्रामपंचायत जावलीच्या सुरेखा बुधावळे यांना मी विनंती करतो की आपण ग्रामसेवक पवार साहेब आपण दोघांना तमाम ग्रामस्थांच्या वतीनं या वीरपुत्राला सलामी देऊया, मानवंदना देऊया आणि पुष्पचक्र समर्पित करूया. जन्माचे होतात पण मरणाचाही सोहळा होतो. हे भाग्य या वीरपुत्राच्या वाट्याला आलंय. आपण सैन्यात गेलं पाहिजे, आपण देशाची सेवा केली पाहिजे. लढता लढता जगता जगता मरण हे अंगावर झेललं पाहिजे. एवढं बळ देणारा हा प्रसंग पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल, पुढच्या पिढीला दिशादर्शक ठरेल आणि याच मातीतील असंख्य पुत्र या देशाच्या सेवेसाठी तयार होतील. यानंतर आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीनं ज्यांना देवळीदासला सैन्यात चल आणि देशाची सेवा बघव अशा प्रकारचा संदेश देऊन आपला हात हातामध्ये घेऊन त्याला सैन्यामध्ये भरती करण्यासाठी प्रयत्न करणारा आमचा हा जावलीतला गट श्री संतोष कुमार एनसीसी प्रमुख आणि यानंतर जावलीतील सर्व आजी माजी फौजी यांच्या वतीनं आपल्या या लाडक्या मित्राला अखेरचा सलाम त्याला पुष्पचक्र समर्पित करण्यासाठी मी माजी सैनिकांना आमंत्रित करतो. सैनिकांनी देश
ज्या सैनिकांनी या देशातल्या देशसेवेचं दाखवून पाडलं आणि तोच देवदास आपला हात झटकून आज निघून गेला रे. तोच देवदास आपला हात झटकून निघून गेला. आपल्या भारत मातेची सेवा करत असताना या भारत मातेच्या मातीमध्ये आपला देह विलीन केला आणि ज्या देवदासने या जावली गावच्या पंचक्रोशीमध्ये हसल्या खेळला त्याच जावली गावच्या पंचक्रोशीमध्ये आज तो सर्वांना रोखून गेला. असा हा देवदास आज त्यांच्या या भारतीयावरती या ठिकाणी अंत्यसंस्कार होत असताना प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये दुःखाचे येत आहेत. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये त्याच्या आठवणींचा उजाळा जागृत होत आहे. असा देवदास यांनाच या ठिकाणी पुष्पचक्र पुष्पांजली वाहण्यासाठी देवदासचे सर्व सवंगडी ज्या सवंगड्यांच्या हाताला हात धरून देशसेवेचं घेतलं देशसेवेचं दूध घेतलं आणि ज्याच प्रयत्नातून ते देशाची सेवा करत असताना भारत मातेची सेवा करत असताना भारत मातेच्या आदेशामध्ये विलीन झाला. भारत मातेने त्याला जवळ बोलवून घेतलं. असा हा देवदास या देवदासच्या यांच्यावरतीच आज या ठिकाणी शासकीय प्रमाणामध्ये अंत्यसंस्कार संपन्न होत असताना आपल्या सातारा जिल्ह्याचे नेतृत्व त्याचबरोबर फलटण तालुक्याचे नेतृत्व आदरणीय खासदार साहेब त्याचबरोबर आदरणीय आमदार साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी यांनाही या देवदास आणि या जावली गावावरती पसरलेली जी शोककळा या दुःखामध्ये साधी होण्यासाठी राज्य संघटक सदस्य श्री संतोष गावडे यांना मी श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आमंत्रित करतो. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष कल्पनाताई काटकर यांना पुष्पचक्र आणि श्रद्धांजली समर्पित करावी. तरुणांना रात्रंदिवस देश सेवेसाठी उभं करण्याचं सामर्थ्य असलेल्या आणि अनेक तरुणांना सैन्यामध्ये भरती करण्यासाठी काम करत असलेल्या वडले या ठिकाणच्या कोलवडकर अकॅडमीचे प्रमुख कोलवडकर सर यांनाही श्रद्धांजली समर्पित करावी. जावलीच्या या पंचक्रोशीमध्ये भयान असं वातावरण आज या ठिकाणी अनुभवायला मिळतं की ज्या वातावरणातून शास्त्री महिलांनी आपल्या गावातील या वीर जवानांना त्यांनी असा निरोप अखेरचा हा तुला दंडवत अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वप्रथम उपस्थित झालात. शास्त्री महिलांनी आपल्या जावली गावचं सुपुत्र की ज्यांनी आपल्या भारत मातेची सेवा करत असताना त्यांना वीरमरण आलं. भारत मातेची सेवा करत असताना त्यांना वीरमरण आलं आणि त्या आईनं आपल्या मुलाला ते आता दूर थोड्याप्रमाणे जपलं आणि ज्यावेळेस तो आईची सेवा करण्यासाठी सज्जत झाला त्यावेळेस आपल्या भारत मातेची सेवा करण्यासाठी पाठवून दिला. सलाम त्या पक्षीला आपला कुंकवाचा धनी या भारत मातेच्या सेवेकरता पाठवला. सलाम त्या वडिलांना ज्या वडिलांनी आपली म्हातारपणाची काठी या भारत मातेच्या सेवेसाठी अर्पण केली. सलाम त्या मुलांना ज्या मुलांनी आपल्या वडिलांची छत्रछाया या भारत मातेच्या सेवेसाठी अर्पण केली आणि भारत मातेनं या भारत मातेसाठीच या वीर पुत्राला वीर मरण आलं. वीर मरण आले. मरण कोणालाही भाग्याने मिळतं. हे मरण जे मिळणार आहे ते भाग्याने मिळत असतं. तिरंगा ज्या भारतीयावरती तिरंगा लपेटला जातो हा तिरंगा आपल्या भारत मातेचा तिरंगा आपल्या आदेशामध्ये घेत असताना त्या सर्व कुटुंबाची जबाबदारी घेत असतो. असा आपला हा तिरंगा आणि या तिरंगेमध्येच आपल्या देवदासचा या ठिकाणी आज जावली गावाला प्राप्त झालं आणि जावली गावामध्ये मला पसरली. कुटुंबाच्या वतीनं आपल्या लाडक्या पुत्राला शेवटचा निरोप देण्यासाठी आणि श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी
लता दिलीप राजपूत, वय वर्ष 51, देश सेवेसाठी आपल्या पुत्राला समर्पित करणारी माता, जिराईच्या आईनं सोबत पत्नी अमृता देवीदास राजपूत, वय वर्ष 27, आणि भाऊ साठी आई तुझ्या या पुत्राने नाव काढलं ग, तुझ्या या पुत्राने नाव काढलं, जावनी गावचं नाव काढलं. ज्या जावनी गावानं देश सेवेसाठी हुतात्मा पत्करलं, बलिदान पत्करलं, अशा या आईचा या ठिकाणी सन्मान्य आईच्या या काळजामध्ये होणारे दृश्य आपल्या या सर्व लेकरांकडे पाहून ती या भारत मातेच्या संरक्षणासाठी आपल्या लेकरानं केलेलं बलिदान आठवून इतर पुढचं आयुष्य कंटते अशी या भारत माता. त्याचबरोबर या वीर पुत्राची आई, या वीर पुत्राच्या आईलाही या ठिकाणी सलाम. त्याचबरोबर त्यांचे असणारे बंधू त्यांनाही या ठिकाणी सलाम. आणि या वातावरणामध्ये शास्त्रज्ञ महिलांनी या ठिकाणी या वीर पुत्राला श्रद्धांजली आणि श्रद्धांजली शासकीय इतमामामध्ये या ठिकाणी शासकीय इतमामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. माननीय आमदार पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपण श्रद्धांजली व्यक्त करावी. फलटण तालुक्याचे पुत्र आणि त्यांचं जन्मगाव जावली गावचे सुपुत्र वीर जवान देवदास राजपूत यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने सेवा बजावत असताना दुःखद निधन आणि आपलं मातेचं संरक्षण करत असताना आपल्याला सुखाची झोप लागावी आहे यासाठी ते अहोरात्र सेवा करत असताना त्या वीर जवानांना वीर मरण प्राप्त झालं आणि फलटण तालुक्यावरती खऱ्या अर्थानं दुःख अख्ख्या तालुक्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. आणि जावली गावचा सुपुत्र असल्यामुळे जावली गावावरती सुद्धा प्रचंड मोठं दुःख त्या गावावरती पसरलं. त्या दुःखातून त्यांच्या कुटुंबियांना सावरण्यासाठी हा तालुका, या तालुक्याचा प्रतिनिधी आणि सर्वच तालुक्याच्या वतीनं मी वीर जवान राजपूत देवदास राजपूत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या कुटुंबाला दुःखातून बाहेर पडण्यासाठी आई जगदंबेला प्रार्थना करतो की त्याचं दुःख हे खूप मोठं दुःख आहे. आणि पण देश सेवा बजावत असताना स्वतःचा जीव पणाला लावून देशासाठी सेवा करत असताना आलेलं वीरमरण फार मोठं भाग्याचं असं हे वीरमरण असतं. तालुक्याच्या वतीने आपण प्रतिनिधी म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. जय हिंद. यानंतर सैन्य दलाच्या वतीनं सैन्य प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमंत्रित करतो हवालदार सातपुते सचिन यांना सैन्य दलाच्या वतीनं मानवंदना द्यावी आणि श्रद्धांजलीसह पुष्पांजली समर्पित करावी. सैन्य दलातील सर्वोच्च पद असलेला चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले सुभेदार सुरेश यम यांना मी विनंती करतो की आपण सैन्य दलाच्या वतीनं तमाम भारतीयांच्या वतीनं या वीर जवानाला अखेरचा सलाम आणि श्रद्धांजली समर्पित करावी. सैन्य दलाच्या वतीने या ठिकाणी समरांजली अर्पण होत आहे. भारत माता की भारत माता की अमर 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 वंदे वंदे. आणि यानंतर शासकीय इतमामामध्ये अखेरचा निरोप देण्यासाठी
प्रथमतः पोलीस दलाची मानवंदना सातारा जिल्हा पोलीस दल आणि फलटण ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं या वीरपुत्राला अखेरची मानवंदना देऊन आपण सर्वांनी आहे त्या ठिकाणी उभं राहावं. आपल्या सर्वांना विनंती आहे. सर्वांना विनंती आहे की अंत्यसंस्कार विधी झाल्याशिवाय आपण कोणीही या ठिकाणाहून जागा सोडणार नाही. सर्वांना विनंती आहे. सर्वांना विनंती आहे की आपण खाली बसून घ्या. असं नसतं चला खाली बसून घ्या सर्वांनी. आपल्याला सूचना दिल्यानंतर आपण सर्वांनी उभं राहून घ्यायचं. या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सलामी देण्यात येत आहे. सर्वांना विनंती आहे सर आपण खाली बसून घ्या थोड्या वेळासाठी. सर्वांनी खाली बसून घ्या. या ठिकाणी थोड्या वेळासाठी सर्वांनी खाली बसून घ्या. बाग म्हणजे मिळाला. तुम्ही कालावधी मिळत असताना म्हणतात ना जन्म घेताना नाव नसतं परंतु जाताना नाव आहे ती म्हणजे शहीद देवदास राजपूत यांचंही नाव आज या ठिकाणी या भारत मातेच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलं असा हा दिवस. परंतु जालना आणि सातारा जिल्ह्याच्या या दिनदर्शिकेतील हा काळा दिवस वीरमरण देवदास राजपूत यांचे या ठिकाणी शासकीय इतमामध्ये अंत्यसंस्कार संपन्न होत आहेत. या अंत्यसंस्कार प्रसंगी या ठिकाणी त्यांना शास्त्री महिलांनी शिवरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब, त्याचबरोबर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय क्रीडार आदरणीय सचिनजी पाटील साहेब, त्याचबरोबर आपल्या प्रांताधिकारी आदरणीय आंबेडकर मॅडम, त्याचबरोबर तहसीलदार आदरणीय डॉक्टर आदित्य जाधव साहेब, त्याचबरोबर फलटण तालुका गटविकास अधिकारी आदरणीय अतिथी कुंभार साहेब, त्याचबरोबर आदरणीय जयकुमारजी शिंदे साहेब, सातारा जिल्हा, त्याचबरोबर सर्वच मान्यवर या ठिकाणी शास्त्रज्ञ महिलांनी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. या जावलीच्या मातीमध्ये वाढलेल्या या तरुणाचा जावलीच्या मातीमध्येच विलीन म्हणतात ना, जो आवडतो सर्वांना त्याची आवडी देवाला, असा हा देवाला आवडणारा देवदास भारत मातेची सेवा करीत असताना या वीराला वीरमरण आलं आणि या भारत मातेची सेवा करणाऱ्या हुतात्म्यांच्या यादीमध्ये सुवर्ण अक्षराने नाव लिहिलं गेलं ते म्हणजे शहीद जवान देवदास राजपूत. 7 तारखेतील यांना या ठिकाणी सलाम. वीर जवान तुझे सलाम. Shoot!
हा सन्मान म्हणजे आपला राष्ट्रध्वज. या जवानानं केलेल्या सेवेचं हे प्रतीक त्यांच्या कुटुंबीय हा राष्ट्रध्वज समर्पित करण्यात येतो आहे. आपल्या पुत्राला लपेटून आलं. तिरंग्यामध्ये आपल्या पुत्राला लपेटून आलं. आपल्या पुत्राच्या आठवणी म्हणून या आईकडे हा तिरंगा सुपूर्द करताना शासकीय इतमामामध्ये आज या ठिकाणी हा तिरंगा आपल्या या आईकडे ज्या पुत्राला वीर मरण आलं त्याच्या आईकडे या ठिकाणी संपन्न करण्यात येत आहे. देवदास राजपूत यांना या ठिकाणी वीर मरण आलं. तिरंगा आपल्या भारत देशाचा तिरंगा, भारत देशाची आन बान आणि शान हा आपला तिरंग्याचा अभिमान असा या ठिकाणी हा शहीद जवान देवदास दिलीप राजपूत अमर 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 भारत माता की, भारत माता की वंदे 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 वंदे. जब तक सूरज चांद चालूला डोळ्याला सुद्धा आवडणार असं व्यक्ती आज वीर जवान आपल्या जागीगावचे छत्रपती देवदास यांच्यावर पोटी जन्म घेतलेला हा वीरपुत्र देवदास दिलीप राजपूत वय वर्ष 30 यांचं परवा दुःखद निधन झालं. यानंतर आज त्यांच्यावरती अंतिम संस्कार करण्यात येतात. या अंतिम संस्कारासाठी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या वतीनं त्याबरोबर नागरिकांच्या वतीनं त्यांना ही श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. पत्नी अमृता देवदास राजपूत वय वर्ष 27, बंधू महेश दिलीप राजपूत वय 27 वर्ष आणि शेतीचा व्यवसाय करणारे, सोबतच फौजी म्हणून आणखी एक वीरपुत्र जो सेनेमध्ये काम करतोय तो अमर दिलीप राजपूत. हे दोन ज्या वयामध्ये आपल्याला वडिलांची छत्रछाया हवी अशा छत्रछायेच्या अशा वयामध्येच वडिलांनी हात सोडून घेतला आणि भारत मातेची सेवा करत असताना भारत मातेच्या मातेमध्ये विलीन झाले, भारत मातेच्या आदेशामध्ये विलीन झाले असा हा अंत्यसंस्कार सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या जागीगावचे सुपुत्र ज्यांना या राजस्थान या ठिकाणी देशाची सेवा कर्तव्य पार पाडत असताना वीर मरण आले आणि वीर मरण हे ज्या त्या फौजीच्या नशिबामध्ये असतं. फौजी म्हणजे काहीतरी आईने त्यागलेला करणं असतं. आपल्या आईची सेवा करत करतच आपल्या कालपासून डोळ्यांचं पाणी तुटलं नाही. गेला गेला आपला देवदास गेला, आपल्या सर्वांना सोडून गेला आणि आपल्या काळजामध्ये आठवणी जागा करून गेला. आपल्या सिद्धनाथाच्या मातीमध्ये असणाऱ्या आठवणी जागा करून गेला. ज्या मातीमध्ये आपण खेळलो, मातीमध्ये आपण वाढलो, त्या मातीची आठवण डोळ्यामध्ये साठवून निघून गेला. गेला रे आपला देवदास फौजी गेला, गेला रे आपला देवदास फौजी गेला. या फौजीला वीर म्हणून आलेला एक अभिमान वाटतो. अभिमानाचा हा सोहळा त्या आईचा सोहळा ज्या आईनं या आपल्या मुलाला भारत मातेच्या स्वाधीन केलं, ज्या पत्नीनं आपल्या कपाळावरचं कुंकू भारत मातेच्या स्वाधीन केलं, ज्या पित्यानं आपल्या मातापणाची काठी भारत मातेच्या स्वाधीन केली आणि ज्या मुलांनी आपल्या डोक्यावरती असणारं आपल्या वडिलांचं चित्र, वडिलांचा हात हा भारत मातेच्या स्वाधीन केला आणि सर्व मित्रांनी सुद्धा आपल्या या देवदासच्या आठवणींचा उजाळा हा भारत मातेच्या स्वाधीन केला. ज्या मातीमध्ये तो
खेळला, ज्या मातीमध्ये क्रिकेट खेळला, ज्या मातीमध्ये त्या देवदासच्या षटकारांनी चौकारांची आतिषबाजी केली आणि त्याच मातीमध्ये एक दिवस आपली स्वतःची विकेट उडवून घेतली आणि आपल्या भारत मातेची सेवा करत असताना या भारत मातेच्या आवेशामध्ये सामील झाला असा आपला देवदास गेला. आणि या देवदासला या ठिकाणी सर्वजण आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. त्यांच्या या आठवणी जपत असून इथून पुढे डोळ्यामध्ये त्यांच्याच कायम आठवणी ठेवण्यासाठी आणि राखण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आहात. त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी, अखेरचा हा त्यांना दंडवत करण्यासाठी, अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आहात. सर्वांच्या वतीने या ठिकाणी थोर बलिदान देणारे आपले फौजी देवदास यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली. पांढऱ्या वस्त्रामध्ये सगळेच निरोप घेतात. जाताना पांढरं वस्त्र परिधान करून सगळेच निरोप घेतात. पण तिरंग्यामध्ये लपटलेला देह ज्यांच्या भाग्याला येतो तो भाग्यवान म्हणजे या देशाचा सैनिक. हा सन्मान ज्याला मिळाला तो आपला लाडका देवदास. अनंतात विलीन होत असताना आपण सर्वजण त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. याच मैदानावरती क्रिकेट खेळलेला, व्यायाम केलेला, कसरत केलेला हा देवदास याच मैदानावरती आपला अखेरचा निरोप, आपल्याला अखेरचा सलाम करतोय. आपला निरोप घेऊन तो जातोय. देवदासने या आपल्या चावटी गावामध्ये, त्याचबरोबर आपल्या मित्रमंडळीमध्ये, आपल्या पाहुण्यांमध्ये, आपल्या सर्व सौंदर्यामध्ये जे काय केलेल्या चांगल्या घटनांचा या ठिकाणी आठवणींचा उजाळा आज या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी घेऊया. देवदास या मातीमध्ये वाढला, या मातीमध्ये जन्मला. या शीतनाथाच्या पवित्र आणि पावन नगरीमध्ये शीतनाथाच्या पवित्र आणि पायऱ्यांवरती तो खेळाला, उड्या मारल्या, शीतनाथाच्या पालखीमध्ये नाचला, शीतनाथाच्या पालखीला खांदा दिला. अरे शीतनाथाच्या पालखीचा रे खांदेकरी कमी झाला आणि त्यांना पायसाठी देवदास दादा आलेत, रणजित दादा आलेत, आमदार साहेब आलेत आणि सर्वच आपले शासकीय तुम्हाला आलेले सर्वच मंडळी या ठिकाणी देवदास पाहायला राहण्यासाठी आले. हे शीतनाथा, तुझ्या या पालखीचा एक खांदेकरी कमी झाला, या चावडीतून जत्रेतला एक नाचणारा कमी झाला आणि तुझ्या या पालखीमध्ये सुद्धा उडवणारा कमी झाला आणि शीतनाथाच्या सुद्धा डोळ्यामध्ये आसू आले. असा हा देवदास आपल्या या मातीमध्ये, आपल्या या मातीसाठी, आपल्या मातीमध्ये पवित्र काम करत असताना आपल्या मातीने त्याला आपल्या आवेशामध्ये घेतलं आणि देवदास खऱ्या अर्थानं शहीदांच्या यादीमध्ये सामील झाला. खऱ्या अर्थाने देवदास शहीदांच्या यादीमध्ये सामील झाला. अरे आपल्या आईच्या आजी आईनं या देवदासला वाढवलं आणि या भारत मातेच्या स्वाधीन केलं. असा हा देवदास आणि या देवदासला या ठिकाणी या सर्व हो या इकडे साईडला इकडे आली कसं थोडस
या ठिकाणी विधी संपन्न झाल्याशिवाय आपण कोणीही या ठिकाणाहून जाणार नाही। या ठिकाणी औरंगाबादचे संपत जवाहर पोलीस राजपूत यांच्यावरती या ठिकाणी शासकीय इतमामामध्ये